आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट नाहीये, कारण भाजपच्या गटनेत्याची निवडच अजून झालेली नाहीये। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात नेमकं कोण आहे, गटनेता निवडीसाठी वेळ का लागतोय, याचा आढावा घेणारा ही रिपोर्ट पाहूयात। शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड झाली। पण भाजपचा विधिमंडळ पक्षनेता कोण हे अद्यापही ठरलेलं नाहीये। विधानसभेचा निकाल लागून 4 दिवस उलटले, पण 132 जागा मिळालेल्या भाजपला आपला नेता अद्यापही का निवडता आला नाही असा प्रश्न निर्माण झालाय। 2014 साली भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह इतरही काही नेते होते, पण केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांच्या नावाला पसंती दिली। त्यानंतर फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। 2019 सालीही फडणवीसांनी थेट अजित पवारांसोबत शपथविधी उरकला होता। त्यावेळीही केंद्रीय नेतृत्व त्यांच्या पाठीशी होतं। पण 2024 साली मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आणि भाजपचा गटनेता निवडण्यासाठी एवढा वेळ का लागतोय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। पहिला गैरसमज तुम्ही हा काढून टाका की कुठेही जेव्हा सरकार येतं, कोणत्याही पक्षाचं येतं, तेव्हा 2 दिवसात साधारणतः निर्णय होत नाही। 2 दिवसात जिथं आपल्याला मोठं बहुमत असतं तिथं घाई करण्याचं कारण नाही। हां, जिथं काठावरचं बहुमत असतं, जिथं अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा तुमच्यापैकी काही बोटावर मोजण्या इतक्या आमदारांनी जर गडबड केली तर सत्ता किंवा सरकार बनवण्यामध्ये त्रास होऊ शकतो। अशा प्रसंगात देशामध्ये, आणि आज नाही, जेव्हा काँग्रेसचं पाशवी बहुमत असायचं ना, तेव्हा ही साधारणतः विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी एखादा आठवडा कालावधी तेव्हाही लागायचा। आमचं बहुमत जे आहे ते बहुमत लक्षात घेऊन आम्हाला 2-3-4 दिवस जास्तीचे लागले म्हणून काही आमचं ठरत नाही, किंवा आमच्यामध्ये काहीतरी अडचणी आहे हा भाव, हा भास हा अतिशय चुकीचा आहे। अजितदादा स्वतःच राष्ट्रीय अध्यक्ष आहे, एकनाथ शिंदेजी स्वतःच राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या बैठका झाल्यात। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तर नड्डाजी आहेत, आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः बैठकी घेतल्या। त्यांना स्वतःची बैठक घेऊन स्वतःच नेता होणं आणि इथं बैठकीचं आयोजन करून देवेंद्रजीला नेता करणं याच्यामध्ये काही तर फरक आहे। विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी लागणाऱ्या विलंबामागच्या शक्यता काय तेही पाहूया। शिंदेंच्या भूमिकेचा अंदाज घेतल्याशिवाय पुढचं पाऊल नको, यासाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड लांबणीवर गेलीये का? मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान प्रमाणे प्रस्थापित नेतृत्वाऐवजी नवनेतृत्वाला संधी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे का? मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान फडणवीस लक्ष झाले होते, त्यामुळे त्यांची नेतेपदी निवड झाल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल का? ओबीसी वोट बँकनं महायुतीला भरभरून मतदान केल्यानं एखाद्या ओबीसी चेहऱ्याकडे नेतृत्व देण्याबाबतच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे का? आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता फडणवीस की इतर कुणी याबाबतही चाचपणी सुरू झाली आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय आहे हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालानंतर संपूर्ण देशानं त्याचा अनुभव घेतलाय। त्यामुळे यावेळी मोदी शहा फडणवीसांच्या नावावरच शिक्कामोर्तब करणार की धक्का तंत्र अवलंबणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।